तर हाय सर्वांना नमस्कार. सर्व ताईंचे सर्व मैत्रिणींचे आपल्या सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि कशात बरं सगळे मस्त ना, खूप छान. तर चला मग आज आपण मस्त मसाला भाजून काळ्या मसाल्यातली चविष्ट आणि पटकन होणारी वांग्याची भाजी घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही बघतच आहात, दिसायलाच सुंदर दिसत आहे आणि खायला अप्रतिम. तर चला मग रेसिपी आणि साहित्य दोन्ही पण पाहू. तर इथे मी वांगे घेतलेत आणि फोडणीसाठी कढीपत्ता आहे. आता मसाले बघून, इथे कांदा घेतला आहे उभा कट करून, सुके खोबरे आहे, वल्ल खोबरं आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर. आता मसाले बघून, शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे तीळ आहेत, आपला धने बजवार, थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत, हळद आणि मीठ. तर बघू शकता तुम्ही मसाले, सर्व असे मसाले बघून घ्या. छान असं मस्त गावरान पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. मस्त मसाला भाजून खूप चविष्ट होते. तर वेळ न घालवता छान मसाला भाजून घेऊ. आणि आपण जेवढा छान मसाला भाजून घेऊ तेवढी आपल्या भाजीला छान चव येते. तर मस्त मसाला भाजून घ्यायचा. सगळ्यात आधी तुम्ही कांदा छान असा भाजून घेणार आहे आणि कांद्यामध्येच मी लसूण पण टाकणार आहे. लसूण पण छान असा भाजून घेणार आहे. आणि सर्व ताईंना, सर्व मैत्रिणींना थोडी रिक्वेस्ट आहे की मैत्रिणींनो, तुम्ही आता आपल्या सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर नवीन आहात, आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. जो आपण नवीन व्हिडिओ टाकतो तो तुमच्यापर्यंत येईल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही, छान असा मसाला आपण भाजून घेत आहोत. अशाच पद्धतीने आपल्या सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर कांदा भाजून घेतला आहे, लसूण भाजून घेतलेला आहे, सुकं खोबरं पण भाजून घेऊ. आणि ही भाजी छान अशी गावरान पद्धतीने बनवलेली आहे, चविष्ट होते छान. तर खडे मसाले पण टाकू तेलामध्ये छान. जो धने बजवार आहे तो पण टाकून घेऊ. मस्त सुंदर असा छान सुगंध येत आहे सर्व मसाल्यांचा. तर तीळ, शेंगदाणे, मिरच्या हे पण सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्व मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत. आणि मी म्हटलं ना, जेवढे आपण मसाले छान भाजू तेवढे आपल्या भाजीला चव येते. तर मसाला पण आपला वाटून झालेला आहे. आणि हा आपलं हिरो वाटण म्हणजे कोथिंबीर, लसूण आणि वल्ल नारळ. आणि आपण सुक्कं नारळ तर मसाल्यामध्येच म्हणजे जो मसाला भाजला आपण त्याच्यामध्येच आपण सुक्कं नारळ भाजून घेतलं होतं. तर छान आपला मसाला वाटून झालेला आहे. आणि मसाल्यामध्ये मी मीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला अशा पद्धतीने वांगे चिरून घ्यायचे आहेत आणि बघायचं आहे किडक्या आहेत का वगैरे. आतमध्ये किडका असलं तर मग टाकून द्यायचं. तर मस्त वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ छान असा. तर बघू शकता तुम्ही, सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. आणि हे मी फोडणीसाठी 2 टमाटर घेतलेले आहेत. तर लगेच मस्त फोडणी देऊन घेऊ. आणि मी कुकरमध्ये बनवत आहे. तुम्ही वाटलंच तर कढईमध्ये, टोपामध्ये पण बनवा. घाई गडबड असले तर कुकरमध्ये बनवा आणि वेळ असला तर टोपामध्ये, कढईमध्ये बनवा, छान होते. कुकरमध्ये टाकलं की 3-4 शिट्ट्यामध्ये होते. टोपामध्ये, कढईमध्ये टाकले तर थोडासा वेळ लागतो. तर मस्त अशी फोडणी झालेली आपली. छान जिऱ्याचा तडका, टमाटर टाकलेले, टमाटर छान आपल्याला सॉफ्ट होऊन द्यायचे आहेत. फोडणीमध्ये जेवढे आपण टमाटर छान सॉफ्ट होऊन देतो तेवढी भाजीला अप्रतिम चव येते. तर मस्त टमाटर फोडणीमध्ये परतून द्यायचे. तर लाल मसाला पण टाकलेला आहे. थोडीशी हळद टाकत आहे आता आणि थोडंसं मीठ टाकत आहे मी, कारण आपण मसाल्यामध्ये अगोदरच मीठ टाकलेलं आहे. छान सगळं मिक्स करून घेऊ फोडणी. आणि जे आपण मसाला भाजला होता ते फोडणीमध्ये टाकून घेऊ.
आणि याला जास्त परतून द्यायची पण गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मसाला तेलामध्ये छान भाजून घेतलेला आहे. थोडंसं आपल्याला फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं हिरवं वाटण म्हणजे कोथिंबीर, लसूण आणि जे वल्लं नारळ होतं त्याचंही वाटण आहे, ते पण आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सगळे मसाले छान मी मिक्स करून घेतलेले आहेत. आणि वांग्यामध्ये आपण मसाले भरले होते ते पण वांगे आपण आता कुकरमध्ये टाकून घेऊ आणि हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊ. वा, मस्त. थोडंसं मसाल्याचं पाणी मी ते टाकत आहे. तर चला मग आता कुकर बंद करून घेऊ आणि मस्त 3-4 शिट्ट्या काढून घेऊ. तर मस्त 3-4 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपले वांगे मस्त शिजून निघलेले आहेत. आणि झाकण खोलल्याबरोबर असं मस्त सुगंध आलेला आहे सर्व मसाल्याचा आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे. तर ही आपली मसाला भाजून काळ्या मसाल्यातली चविष्ट आणि पटकन होणारी वांग्याची भाजी बनून रेडी आहे. क्या बात आहे, सुंदर अशी